स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता 8वीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजा चौडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कराड येथून ताब्यात घेतले। अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 24 तासात त्या मुलीसह तरुणाला शोधले। सिद्धराम बुक्का, राहणार कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे राहायला असताना संशयित आरोपी सिद्धराम याची त्या मुलीची ओळख झाली होती। काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय हत्तूर येथे राहायला गेले होते। दरम्यान 15 ऑगस्ट रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी ती मुलगी सकाळी 6:30 वाजता घरातून बाहेर पडली होती। 11:30 वाजल्यानंतरही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इतरत्र शोध घेतला। मैत्रिणीकडे विचारपूस केली परंतु मुलगी सापडली नाही। त्यानंतर मुलीच्या आईने फौजा चौडी पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी शाळेत सोलापूर एसटी स्टँड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले। त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसले। पोलिसांनी पाठलाग केला आणि मोहोळ बस स्टँडवर चौकशी केली। दुचाकी मोहोळमध्ये लावून तो तरुण एसटीने कराडला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। फौजा चौडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक कराडच्या दिशेने रवाना झाले। संशयित आरोपी सिद्धराम बुक्का याची बहीण कराड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कराडला जाताना वाटेतच पोलिसांनी सिद्धरामच्या भाऊजीचा क्रमांक मिळवला। त्यानंतर सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्या क्रमांकाचे लोकेशन शोधले आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। त्यावेळी अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरी दिसली पण सिद्धराम बाहेर गेला होता। पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि सिद्धराम यायची वाट पाहिली। तत्पूर्वी घरातील सर्वांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतले होते। काही वेळाने सिद्धराम बहिणीच्या घरी आला आणि पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन सोलापूरची वाट धरली। सिद्धराम विरुद्ध अपहरणासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an